नमस्कार, वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. या व्हिडिओ लेक्चरमध्ये विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक या सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी अर्थशास्त्रातील, सूक्ष्म अर्थशास्त्रातील, मायक्रो इकॉनॉमिक्स मधील बाजाराचे प्रकार किंवा बाजाराचं वर्गीकरण, फॉर्म्स ऑफ मार्केट हे प्रकरण पाहणार आहे. बाजाराचं वर्गीकरण किंवा बाजाराचे प्रकार हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण इयत्ता 12वी, BA, BCom, MA, MBA अशा सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. बाजाराचे प्रकार पाहण्यापूर्वी आपण व्हॉट इज मार्केट, बाजार म्हणजे काय हे पाहूया. ज्या विशिष्ट ठिकाणी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते त्या ठिकाणाला बाजार असं म्हणतात. ही बाजाराची सर्वसाधारण व्याख्या आहे. म्हणजे बाजार म्हणजे असं एक विशिष्ट ठिकाण की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते एकत्र येतात आणि वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करतात, त्या ठिकाणाला बाजार असं म्हणतात. ज्या विशिष्ट ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते त्याला बाजार असं म्हणतात. पण अर्थशास्त्रामध्ये बाजार या शब्दाचा अर्थ व्यापक आहे, खूप व्यापक आहे. अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एक विशिष्ट जागा किंवा एक विशिष्ट ठिकाण नव्हे, तर अर्थशास्त्रात बाजार ही एक व्यवस्था आहे. आणि अर्थशास्त्रात बाजाराची व्याख्या अशी सांगितली जाते की बाजार म्हणजे संपूर्ण भूप्रदेश, त्या देशातील, त्या राज्यातील संपूर्ण भूप्रदेश की ज्या ठिकाणी ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू व सेवांची खरेदी विक्री करतात. अर्थशास्त्रामध्ये बाजार ही संकल्पना खूप व्यापक आहे. अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नव्हे, एक विशिष्ट जागा नव्हे, तर अर्थशास्त्रात बाजार म्हणजे संपूर्ण भूप्रदेश की जिथं ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करतात, त्याला बाजार असं म्हणतात. याचा अर्थ बाजार म्हणजे अर्थशास्त्रात एक विशिष्ट जागा, एक विशिष्ट ठिकाण नव्हे, तर बाजार ही एक व्यवस्था आहे. तर बाजार कसा निर्माण होतो, बाजार कशाला म्हणतात, किंवा बाजाराच्या काही अटी, टर्म्स आपण पाहूया. बाजारात ग्राहक आणि विक्रेते दोन्ही घटक असले पाहिजेत तरच त्याला बाजार असं म्हणतात. बाजार कशाला म्हणतात किंवा बाजार ही संकल्पना केव्हा प्रत्यक्षात येते, ज्यावेळी त्या ठिकाणी किंवा बाजारात ग्राहक आणि विक्रेते हे दोन्ही घटक हजर असतात, त्यालाच बाजार असं म्हणतात. दुसरी अट अशी आहे बाजाराची की ग्राहक आणि विक्रेते यांच्यात जवळचे संबंध असले पाहिजे. तिसरी अट अशी आहे
बाजारात वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री होत असली पाहिजे. म्हणजे केवळ बाजारात ग्राहक आणि विक्रेते एकत्र येऊन चालणार नाही, तर विक्रेते ज्या वस्तू विक्रीसाठी आणत असतात त्या वस्तूंची ग्राहकांनी खरेदी केली पाहिजे. म्हणजे बाजारात वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होत असली पाहिजे, तरच त्याला बाजार असं म्हणतात. केवळ ग्राहक आणि विक्रेते एकत्र आले म्हणजे त्याला बाजार असं म्हणता येणार नाही. बाजाराची चौथी अट अशी आहे की वस्तूला किंमत असली पाहिजे. आणि ही जी किंमत आहे, ही किंमत ग्राहक आणि विक्रेते यांच्या संबंधातून निश्चित झाली पाहिजे, प्रस्थापित झाली पाहिजे. म्हणजे बाजार कशाला म्हणतात? त्या बाजारात ज्या वस्तू असतात त्या वस्तूला किंमत असली पाहिजे. आणि ही जी किंमत आहे, ही किंमत ग्राहक आणि विक्रेते यांच्या संबंधातून निश्चित झाली पाहिजे किंवा प्रस्थापित झाली पाहिजे. तर अशा प्रकारे बाजार कशाला म्हणतात? म्हणजे बाजार म्हणजे नुसतं एक खरेदी विक्रीचं ठिकाण नव्हे, तर बाजाराच्या काही अटी आहेत त्या आपण पाहिल्या. पहिली अट, बाजारात ग्राहक आणि विक्रेते दोन्ही घटक असले पाहिजेत. ग्राहक आणि विक्रेते यांच्या जवळचे संबंध असले पाहिजेत. बाजारात वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री होत असली पाहिजे. वस्तूला किंमत असली पाहिजे आणि ही किंमत ग्राहक आणि विक्रेते यांच्या संबंधातून निश्चित झाली पाहिजे. आणि पाचवी अट, ग्राहकांना आणि विक्रेत्यांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. मार्केट नॉलेज. ग्राहक आणि विक्रेत्यांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान म्हणजे ग्राहकांना वस्तू कुठे मिळते, वस्तूची किंमत काय आहे, आणि विक्रेत्यांना कुठे वस्तू विकता आली पाहिजे, कुठे जास्त किमतीला वस्तू विकता येईल, अशा सर्व बाबींचं नॉलेज किंवा ज्ञान असलं पाहिजे. तेव्हाच बाजार निर्माण होतो. तर आपण आता असं पाहिलं की बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नव्हे, तर बाजार ही एक व्यवस्था आहे. आणि अर्थशास्त्रात बाजार ही संकल्पना खूप व्यापक अर्थानं वापरली जाते. आता पुढचा जो भाग आहे तो भाग आपण पाहूया. बाजाराचं वर्गीकरण किंवा बाजाराचे प्रकार, फॉर्म्स ऑफ मार्केट. तर बाजाराचं जे वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार अशा 3 प्रकारात केलं जातं. पहिल्यांदा आपण बघूया की स्थळानुसार बाजारांचं वर्गीकरण कसं करतात. पहिला पॉइंट आहे तो म्हणजे स्थानिक बाजारपेठ, लोकल मार्केट. म्हणजे बाजाराचे जे प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहतो आहोत स्थळानुसार किंवा ठिकाणानुसार बाजारपेठ. त्याचा पहिला प्रकार आहे स्थानिक बाजारपेठ. ज्या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन होतं त्याच ठिकाणी ग्राहक वस्तूंची खरेदी करत असतात, त्याला स्थानिक बाजारपेठ, लोकल मार्केट असं म्हणतात. लोकल मार्केट याचा अर्थ जिथं वस्तूंचं उत्पादन होतं, ज्या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन होत असतं त्या ठिकाणी ग्राहक वस्तूंची खरेदी करत असतात. स्थानिक बाजाराला प्रादेशिक बाजार असं सुद्धा म्हणतात. दूध, फळं असतील, भाजीपाला असेल, ह्या नाशवंत वस्तू आहेत किंवा अति नाशवंत वस्तू आहेत. आणि अशा नाशवंत वस्तूंची जी बाजारपेठ असते, ही बाजारपेठ प्रामुख्यानं स्थानिक बाजारपेठ असते. कारण छोटे छोटे विक्रेते असतात, लहान शेतकरी असतात, त्यांना मेथी असेल, पालक असेल, भेंडी असेल, गवारी असेल, छोटं उत्पादन असेल, छोट्या प्रमाणात उत्पादन असेल, असा नाशवंत माल
फार दूरच्या 500,000 किलोमीटर अंतरावरती नेऊन विकता येत नाही. असे छोटे शेतकरी, छोटे विक्रेते असा नाशवंत माल, असा शेतमाल तिथेच जवळच स्थानिक बाजारपेठेतच विकत असतात. किंवा माती असेल, दगड असेल, विटा असेल, अशा ज्या काही अवजड किंवा कठीण वस्तू असतात, अशा वस्तूंची बाजारपेठ ही स्थानिक बाजारपेठ असते. आणि या स्थानिक बाजारपेठेतील वस्तूंच्या किमती संपूर्ण देशभर सारख्या नसतात. स्थानिक बाजारपेठेत ज्या वस्तू विकल्या जातात त्या वस्तूची किंमत संपूर्ण देशभर सारखी नसते. आणि म्हणून ज्या वस्तू नाशवंत आहेत, उदाहरणार्थ काही विशिष्ट प्रकारचा शेतमाल, दूध असेल, भाज्या असतील, फळं असतील, अशा वस्तूंची जी बाजारपेठ असते ही बाजारपेठ स्थानिक बाजारपेठ असते. आणखी एक प्रकार सांगता येईल, स्थळानुसार बाजारपेठेचा आणखी एक प्रकार सांगता येईल. तो प्रकार असा आहे राष्ट्रीय बाजारपेठ. ज्या वस्तूची किंमत संपूर्ण देशात सारखी असते त्या बाजाराला राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणतात. काही वस्तू अशा असतात, टीव्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, अशा काही वस्तू असतात, टिकाऊ वस्तू असतात की या वस्तूंच्या किमती संपूर्ण देशभर जवळजवळ सारख्या असतात. आणि म्हणून ज्या वस्तूंच्या किमती संपूर्ण देशभर सारख्या असतात आणि ज्या वस्तू संपूर्ण देशभर उपलब्ध असतात, अशा वस्तूंची बाजारपेठ ही राष्ट्रीय बाजारपेठ असते. स्थळानुसार किंवा ठिकाणानुसार बाजारपेठेचा आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. त्यालाच जागतिक बाजार असं म्हणतात. देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या बाहेर जेव्हा वस्तूंची खरेदी विक्री होते तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणतात. उदाहरणार्थ भारत अमेरिका व्यापार, इंग्लंडचा जपान बरोबर व्यापार, अशा प्रकारे देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या बाहेर जो व्यापार चालतो, देशाच्या बाहेर वस्तूंची जी खरेदी विक्री चालते, इम्पोर्ट एक्सपोर्ट, त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण बाजाराचं वर्गीकरण किंवा बाजाराचे प्रकार पाहतो आहोत. पहिला प्रकार स्थळानुसार बाजारपेठ, स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असे स्थळानुसार बाजारपेठेचे 3 प्रकार पडतात. त्याची माहिती आपण घेतली. आता बाजाराचा आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे काळानुसार. डॉक्टर मार्शल या अर्थशास्त्रज्ञानं काळानुसार बाजाराचं वर्गीकरण 4 प्रकारात केलेलं आहे. अति अल्पकालीन बाजार, अल्पकालीन बाजार, दीर्घकालीन बाजार आणि अति दीर्घकालीन बाजार अशा 4 प्रकारात डॉक्टर मार्शल यांनी काळानुसार बाजारपेठेचं वर्गीकरण केलेलं आहे. तर काळानुसार बाजारपेठेचा पहिला जो प्रकार आहे तो प्रकार आपण पाहूया. अति अल्पकालीन बाजार, त्यालाच बाजार काळ असं सुद्धा म्हणतात. ज्या बाजाराचा कालावधी अत्यंत कमी असतो, म्हणजे काही तासांचा असतो, काही दिवसांचा असतो किंवा काही आठवड्यांचा असतो, त्याला अति अल्पकालीन बाजार असं म्हणतात. ज्या बाजाराचा कालावधी अतिशय कमी असतो, म्हणजे काही तासांचा, काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असतो, त्याला अति अल्पकालीन बाजार असं म्हणतात. किंवा ज्या कालावधीत वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही त्या काळाला अत्यल्प काळ असं म्हणतात. अत्यल्प काळामध्ये किंवा अति अल्प काळामध्ये वस्तूची मागणी वाढली तरी वस्तूचं उत्पादन
आणि वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. आणि म्हणून ज्या काळात वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही त्या काळाला अति अल्पकाल असं म्हणतात. या काळामध्ये वस्तूच्या ज्या किमती असतात ह्या वस्तूंच्या किमती ह्या वस्तूच्या मागणीवर अवलंबून असतात. म्हणजे वस्तूच्या किमतीवर वस्तूच्या मागणीचा परिणाम होत असतो. मागणी वाढली की वस्तूची किंमत वाढते, कारण मागणी वाढली की अति अल्प काळ असल्यामुळं पुरवठा वाढवता येत नाही. त्यामुळे मागणी वाढली की विक्रेते वस्तूंच्या किमती वाढवतात आणि मागणी कमी झाली की वस्तूची किंमत कमी होते. तर अशा प्रकारे अति अल्पकालीन जो बाजार आहे या बाजारात वस्तूच्या मागणीवर वस्तूची किंमत ठरत असते आणि अति अल्प काळात निश्चित झालेल्या किमतीला बाजार किंमत किंवा मार्केट प्राइस असं म्हणतात. तर अशा प्रकारे काळानुसार अल्फ्रेड मार्शल यांनी जो पहिला प्रकार सांगितलेला आहे अति अल्पकालीन बाजार हा अतिशय लहान कालावधीचा बाजार असतो. दुसरा प्रकार असा आहे काळानुसार अल्पकालीन बाजार, शॉर्ट रन पिरियड मार्केट. या बाजाराचा कालावधी हा 1 वर्षापेक्षा कमी असतो. म्हणजे ज्या बाजाराचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो अशी अल्पकालीन बाजारपेठ किंवा अल्पकाळ म्हणजे ज्या बाजाराचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असतो. म्हणजे काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असतो पण 1 वर्षापेक्षा कमी असतो त्याला अल्पकालीन बाजार असं म्हणतात. या अल्पकाळामध्ये कारण हा काळ अतिशय कमी असतो, 1 वर्षापेक्षा कमी असतो, या काळामध्ये उत्पादनाच्या स्थिर घटकात बदल करता येत नाही. स्थिर घटक म्हणजे कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री किंवा कारखाना उभा करण्यासाठी लागणारी जमीन, हे जे स्थिर घटक आहे ह्या ज्या भांडवली वस्तू आहेत ह्या स्थिर घटकामध्ये वाढ करता येत नाही किंवा घट करता येत नाही. आणि म्हणून ज्या काळात उत्पादनाच्या स्थिर घटकात बदल करता येत नाही त्याला अल्पकाळ असं म्हणतात. पण बदलत्या घटकात श्रम हा बदलता घटक आहे, त्यामध्ये बदल करून वस्तूच्या पुरवठ्यात वाढ किंवा घट करता येते. अशा प्रकारे अल्पकाळात जी वस्तूची किंमत निश्चित होते त्याला अल्पकालीन प्रसामान्य किंमत असं म्हणतात. डॉक्टर मार्शल यांनी काळानुसार बाजाराचा तिसरा प्रकार दिलेला आहे दीर्घकालीन बाजार. ज्या बाजाराचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असतो पण 5 वर्षापर्यंत असतो त्याला दीर्घकालीन बाजारपेठ असं म्हणतात. ज्या बाजाराचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त पण 5 वर्षापेक्षा कमी असतो त्याला दीर्घकालीन बाजारपेठ असं म्हणतात. त्याची व्याख्या सुद्धा अशी सांगता येईल आणखी एक, ज्या काळामध्ये उत्पादनाच्या घटकात बदल करता येतो, स्थिर घटकात बदल करता येतो. आपल्याला माहिती आहे की अल्पकाळात उत्पादनाच्या स्थिर घटकात बदल करता येत नाही. म्हणजे कारखान्याची जमीन असेल, इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, हे स्थिर घटक आहे. वस्तूची मागणी वाढली तर अल्पकाळात या घटकात वाढ करून अधिक उत्पादन करता येत नाही. पण दीर्घकाळ हा काळ पुरेसा असतो, मोठा असतो. या काळात जर वस्तूची मागणी वाढली तर स्थिर घटकात वाढ करता येते, नवीन यंत्रसामग्री विकत घेता येते, नवीन यंत्रसामग्री बसवता येते, कारखान्याच्या नवीन इमारती बांधता येतात. आणि अशा प्रकारे दीर्घकाळात जर वस्तूची मागणी वाढली तर स्थिर घटकात वाढ करून अधिक उत्पादन करता येतं, वस्तूचा पुरवठा वाढवता येतो.
त्याचप्रमाणे दीर्घकाळामध्ये बदलत्या घटकात सुद्धा अर्थातच बदल करता येतो. श्रम असेल, कच्चा माल असेल, हे बदलते घटक आहे. तर अशा प्रकारे ज्या काळात, ज्या कालावधीत उत्पादनाच्या घटकात स्थिर आणि बदलत्या घटकात बदल करता येतो, वाढ करता येते किंवा घट करता येते, त्याला दीर्घकाळ किंवा दीर्घकालीन बाजार असं म्हणतात. मागणीनुसार उत्पादन करता येत. मागणीत वाढ झाली की अधिक उत्पादन करता येत. वस्तूची मागणी कमी झाली, उत्पादन कमी करता येत. म्हणजे ज्या काळात वस्तूच्या मागणीनुसार उत्पादन करता येतं त्याला दीर्घकालीन बाजार असं म्हणतात. काळानुसार बाजाराचा आणखी एक प्रकार आहे चौथा, तो म्हणजे अति दीर्घकालीन बाजार. ज्या बाजाराचा कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त असतो त्याला अति दीर्घकालीन बाजार असं म्हणतात. ज्या बाजाराचा कालावधी 5 वर्षापेक्षा मोठा असतो, 5 वर्षापेक्षा जास्त असतो, त्याला अति दीर्घकालीन बाजार असं म्हणतात. मागणीतील बदलानुसार पुरवठ्यात बदल करता येतो. मागणीत बदल झाला, पुरवठ्यात बदल करता येतो. वस्तूच्या मागणीत वाढ झाली, वस्तूच्या उत्पादनात वाढ करता येते, त्यामुळे वस्तूचा पुरवठा वाढतो. अति दीर्घ काळात वस्तूची मागणी कमी झाली तर उत्पादक उत्पादन कमी करू शकतात, पुरवठा कमी करू शकतात. दीर्घकाळात जर मागणी कमी झाली तर उत्पादक किंवा विक्रेते, कारखानदार वस्तूंचं उत्पादन कमी करू शकतात. यंत्रसामग्री विकू शकतात, कारखान्याची इमारत विकू शकतात, जमीन जागा विकू शकतात, उत्पादन कमी करू शकतात. तर अशा प्रकारे डॉक्टर मार्शल यांनी काळानुसार बाजाराचे 4 प्रकार केलेले आहेत ते आपण पाहिले. अति अल्पकालीन बाजार, अल्पकालीन बाजार, दीर्घकालीन बाजार आणि अति दीर्घकालीन बाजार. बाजाराचे स्पर्धेनुसार सुद्धा काही प्रकार पडतात, ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. स्पर्धेनुसार पहिला प्रकार आहे पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ, परफेक्ट कॉम्पिटिशन. अर्थात पूर्ण स्पर्धा ही काल्पनिक संकल्पना. प्रत्यक्ष व्यवहारात पूर्ण स्पर्धा अस्तित्वात नसते, पण एक अभ्यासासाठी ही संकल्पना अभ्यासली जाते. पूर्ण स्पर्धेची व्याख्या अशी आहे: उत्पादकाच्या उत्पादनाला असलेली मागणी जर पूर्णतः लवचिक असेल तर त्या स्पर्धेला पूर्ण स्पर्धा किंवा पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हणतात. मिसेस जॉन रॉबिन्सन या अर्थशास्त्रज्ञांनी पूर्ण स्पर्धेची ही व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, उत्पादक जे उत्पादन करत असतो, उत्पादक ज्या वस्तू विकत असतो, त्या वस्तूला किंवा त्या उत्पादनाला ग्राहकांची जी मागणी असते, ही मागणी पूर्णतः लवचिक असेल तर त्या स्पर्धेला पूर्ण स्पर्धा असं म्हणतात. पूर्ण लवचिक म्हणजे वस्तूची किंमत कमी केली की वस्तूची मागणी वाढते, आणि वस्तूची किंमत वाढली की वस्तूची मागणी कमी होते. याला पूर्ण लवचिक मागणी असं म्हणतात. पूर्ण स्पर्धेची आणखी एक व्याख्या आहे: ज्या बाजारात असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात आणि बाजारात सर्वत्र वस्तूची एकच किंमत असते, त्याला पूर्ण स्पर्धा असं म्हणतात किंवा पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हणतात. ज्या बाजारात ग्राहक असंख्य असतात, विक्रेते असंख्य असतात आणि विकल्या जाणाऱ्या वस्तूची जी किंमत आहे, सर्व विक्रेत्याकडे जी वस्तू आहे त्या वस्तूची किंमत सर्वत्र सारखीच असते, सेम प्राइस, त्याला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हणतात. आणखी एक व्याख्या सांगता येईल: ज्या बाजारात अनेक उद्योग संस्था
एकसारख्या वस्तूचं उत्पादन करत असतात. एकसारख्या वस्तू म्हणजे होमोजिनियस प्रॉडक्ट. वस्तूचा रंग, रूप, चव, आकार, प्रकार, वेष्टन, दर्जा, वस्तूची किंमत, सर्व बाबतीत सर्व विक्रेत्याकडची वस्तू सारखीच असते. एकसारखी वस्तू, सर्व विक्रेत्याकडची वस्तू एकसारखी असते. आणि म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ज्या अनेक उद्योग संस्था असतात, जे अनेक विक्रेते असतात, ते विक्रेते त्या अनेक उद्योग संस्था एकसारख्या एक जिनसी वस्तूंचं उत्पादन करत असतात. आणि त्या बाजारातील विक्रेते जे असतात, हे विक्रेते प्राइस टेकर असतात, प्राइस मेकर नसतात, प्राइस टेकर असतात, किंमत स्वीकारणारे असतात. त्याला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हणतात. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेता वस्तूची किंमत ठरवू शकत नाही. मागणी पुरवठ्याच्या समतोलातून वस्तूची किंमत ठरते आणि ती किंमत त्याला स्वीकारावी लागते. आणि म्हणून पूर्ण स्पर्धेत विक्रेते हे प्राइस टेकर असतात. स्पर्धेनुसार आणखी एक आपण बघूया की पूर्ण स्पर्धेचाच एक जो भाग आहे त्याला शुद्ध स्पर्धा असं म्हणतात, प्युअर कॉम्पिटिशन. पण शुद्ध स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धेमध्ये थोडासा फरक आहे. ही जी संकल्पना आहे शुद्ध स्पर्धेची संकल्पना, प्राध्यापक चेंबरलिन या अर्थशास्त्रज्ञानं मांडलेली आहे. ज्या बाजारात असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात, वस्तू एकजिनसी असतात, वाहतूक खर्चाचा अभाव असतो आणि उद्योग संस्थेला बाजारात प्रवेश करण्याचं आणि उद्योग संस्था बंद करण्याचं स्वातंत्र्य असतं, अशी 4 वैशिष्ट्ये ज्या बाजारात असतात त्याला शुद्ध स्पर्धा असं म्हणतात. शुद्ध स्पर्धा हा पूर्ण स्पर्धेचाच एक भाग आहे. शुद्ध स्पर्धा ही संकुचित संकल्पना आहे आणि पूर्ण स्पर्धा ही व्यापक अशा प्रकारची संकल्पना आहे. स्पर्धेनुसार आपण बघितलं की पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ हा एक बाजारपेठेचा प्रकार आहे. स्पर्धेनुसार बाजारपेठेचा आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे अपूर्ण स्पर्धा, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. आपण बघूया की वास्तवात प्रत्यक्ष व्यवहारात जी स्पर्धा असते ती अपूर्ण स्पर्धा असते. पूर्ण स्पर्धा प्रत्यक्ष व्यवहारात नसते. पूर्ण स्पर्धेचा प्रकार हा काल्पनिक प्रकार आहे. अपूर्ण स्पर्धेचे काही प्रकार आपण बघूया. पहिला प्रकार आहे तो म्हणजे मक्तेदारी, मक्तेदारीची बाजारपेठ. मक्तेदारी हा जो शब्द आहे तो मोनोपॉली हा इंग्रजी शब्द आहे, त्याचा मराठी अनुवाद आहे मोनोपॉली, MONOPOLY. मोनोपॉली म्हणजे मक्तेदारी. आणि हा शब्द ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. मोनो, MONO, मोनो म्हणजे एक, आणि पॉली, POLY, पॉली म्हणजे विक्रेता. मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता. तर अशा प्रकारे ज्या बाजारात एकच विक्रेता असतो त्याला मक्तेदारीचा बाजार असं म्हणतात, किंवा एकाधिकारी बाजारपेठ असं सुद्धा म्हणतात. मक्तेदारीच्या बाजाराचं वैशिष्ट्य असं असतं की त्या बाजारात एकच विक्रेता असतो आणि त्याला एकही स्पर्धक नसतो. मक्तेदारी बाजाराची व्याख्या अशी करता येईल, ज्या बाजारात एकच विक्रेता असतो आणि ज्याचं बाजारातील वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण असतं आणि त्याच्या वस्तूला नजीकचा पर्याय नसतो, त्याला मक्तेदारी बाजारपेठ असं म्हणतात. म्हणजे मक्तेदारी बाजारात वस्तूचा एकच विक्रेता असतो, त्यामुळे त्याचं वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण असतं, तो एकटाच उत्पादन करत असतो. मार्केटमध्ये बाजारात किती वस्तू आणायच्या, वस्तूचा किती पुरवठा करायचा हे मक्तेदार ठरवत असतो. आणि मक्तेदार जी वस्तू तयार करत असतो त्या वस्तूला
बाजारात नजीकचा पर्याय नसतो. म्हणजे मक्तेदार जी वस्तू तयार करत असतो तशा प्रकारची वस्तू इतर विक्रेते करत नसतात आणि त्यामुळं बाजारात त्यांची मक्तेदारी निर्माण झालेली असते. चेंबरलिन यांनी मक्तेदारीची एक व्याख्या सांगितलेली आहे. बाजारातील पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी एक उद्योग संस्था म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ. बाजारातील पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी एक उद्योग संस्था म्हणजे मक्तेदारी किंवा मक्तेदारीची बाजारपेठ. तर अशा प्रकारे स्पर्धेनुसार अपूर्ण स्पर्धेचा एक प्रकार आपण बघितला, मक्तेदारी किंवा मक्तेदारी बाजारपेठ. अपूर्ण स्पर्धेचा आणखी एक प्रकार आहे दुसरा, तो म्हणजे अल्पाधिकारी. अल्पाधिकारी बाजारपेठ, ऑलिगोपॉली असं म्हणतात. ऑलिगॉई याचा अर्थ अल्पसंख्या आणि पॉलिस POLIS, पॉलिस म्हणजे विक्रेते. ग्रीक शब्दापासून ऑलिगॉई आणि पॉलिस या ग्रीक शब्दापासून ऑलिगोपॉली हा इंग्रजी शब्द तयार झालेला आहे. ऑलिगॉई आणि पॉलिस या ग्रीक शब्दापासून ऑलिगोपॉली हा इंग्रजी शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा मराठीत अर्थ अल्पाधिकार किंवा अल्पाधिकारी बाजारपेठ असा आहे. ज्या बाजारात विक्रेत्यांची संख्या अल्प असते किंवा ज्या बाजारात विक्रेत्यांची संख्या थोडी असते त्याला अल्पाधिकार असं म्हणतात. ज्या बाजारात विक्रेत्यांची संख्या अल्प असते, थोडी असते किंवा काही विक्रेते असतात त्याला अल्पाधिकार बाजारपेठ असं म्हणतात. या प्रकारच्या बाजारपेठेत वस्तूचा जो पुरवठा होत असतो हा वस्तूचा पुरवठा संख्येनं थोड्या असणाऱ्या उद्योग संस्थांच्या हातात असतो आणि म्हणून त्याला अल्पाधिकारी बाजारपेठ असं म्हणतात. बाजारातील वस्तूचा पुरवठा संख्येनं थोड्या असणाऱ्या उद्योग संस्थांच्या हातात असेल तर त्या बाजाराला अल्पाधिकारी बाजारपेठ असं म्हणतात. ज्या बाजारातील काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचं उत्पादन करत असतात त्या बाजाराला अल्पाधिकारी बाजार असं म्हणतात. म्हणजे अल्पाधिकार बाजारपेठेत विक्रेत्यांची संख्या थोडी असते, अल्प असते, मोजके विक्रेते असतात. हे जे काही विक्रेते असतात हे विक्रेते ज्या वस्तूंचं उत्पादन करत असतात ती वस्तू ही एकजिन्सी वस्तू असते आणि बाजारातील वस्तूच्या पुरवठ्यावर ह्या थोड्या विक्रेत्यांचं नियंत्रण असतं आणि म्हणून थोड्या विक्रेत्यांची मक्तेदारी निर्माण झालेली असते, म्हणून त्याला अल्पाधिकारी बाजारपेठ असं म्हणतात. स्पर्धेनुसार बाजारपेठेचा आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धेची बाजारपेठ, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही जी संकल्पना ही संकल्पना प्राध्यापक चेंबरलिन या अर्थशास्त्रज्ञानं मांडलेली आहे. ज्या बाजारात पूर्ण स्पर्धेची आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये आढळतात त्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असं म्हणतात. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेत पूर्ण स्पर्धेचीही वैशिष्ट्ये असतात आणि मक्तेदारीची सुद्धा वैशिष्ट्ये आढळतात. ज्या बाजारात पूर्ण स्पर्धेची आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये आढळतात त्या बाजाराला मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार असं म्हणतात. ज्या बाजारातील विक्रेत्यांची संख्या जास्त असते पण पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते त्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार असं म्हणतात. म्हणजे पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या असंख्य असते, पूर्ण स्पर्धेत उत्पादकांची संख्या असंख्य असते, पण मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या, उत्पादकांची संख्या पूर्ण स्पर्धे एवढी असत नाही.
मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या ही जास्त असते. अल्पाधिकार बाजारपेठेत जेवढे विक्रेते असतात त्यापेक्षा मक्तेदारीयुक्त बाजारात विक्रेत्यांची संख्या जास्त असते, पण पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते. त्याचबरोबर मक्तेदारीयुक्त स्पर्धेत ग्राहकांची संख्या मात्र असंख्य असते. पूर्ण स्पर्धेप्रमाणे मक्तेदारीयुक्त स्पर्धेत ग्राहकांची संख्या असंख्य असते, पण विक्रेत्यांची संख्या पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते. त्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार असं म्हणतात. आणखी एक व्याख्या आपण बघूया. ज्या स्पर्धेतील अनेक उत्पादक जवळचा पर्याय असलेल्या पण पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचं उत्पादन करत असतात त्या स्पर्धेला मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हणतात. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेत जे काही अनेक विक्रेते असतात, हे अनेक विक्रेते किंवा अनेक उत्पादक जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूंचं उत्पादन करत असतात. म्हणजे अशा वस्तूंचं उत्पादन करत असतात की त्या वस्तूला पूर्ण पर्याय नाही. म्हणजे तशा प्रकारची वस्तू इतर उत्पादक बनवत नाहीत. अशा प्रकारच्या वस्तू मक्तेदारीयुक्त स्पर्धेत उत्पादक बनवत असतात. ज्या स्पर्धेतील अनेक उत्पादक जवळचा पर्याय असलेल्या पण पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचं उत्पादन करत असतात त्या स्पर्धेला मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हणतात. तर पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीचं मिश्रण असलेली बाजारपेठ म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेची बाजारपेठ. या मक्तेदारीयुक्त स्पर्धेला मिस जोन रॉबिन्सन अपूर्ण स्पर्धा म्हणतात आणि चेंबरलिन मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हणतात. स्पर्धेनुसार अपूर्ण स्पर्धेचा आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे क्रेताधिकारी बाजारपेठ. क्रेताधिकारी बाजारपेठ मोनोपॉली, MONOPSONY मोनोपॉली असं म्हणतात. त्याची व्याख्या अशी सांगता येईल की क्रेताधिकारी बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेत ग्राहक एकच असतो पण विक्रेते असंख्य असतात. असंख्य विक्रेते असतात पण ग्राहक एकच असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जी कापूस एकाधिकार बाजारपेठ आहे किंवा आदिवासी भागामध्ये धान्य खरेदी एकाधिकार योजना आहे. अनेक शेतकरी सरकारला कापूस विकत असतात आणि कापूस विकत घेणारा एकच ग्राहक असतो, तो म्हणजे सरकार. आणि शेतकऱ्यांना कापूस विकणारे अनेक शेतकरी असतात. तर अशा प्रकारे ज्या बाजारात वस्तूची खरेदी करणारा एकच ग्राहक असतो आणि विक्रेते मात्र असंख्य असतात त्या बाजाराला क्रेताधिकारी बाजारपेठ असं म्हणतात. विक्रेत्यांचं नुकसान होऊ नये, व्यापाऱ्यांनी दलालांनी फसवू नये यासाठी अशा प्रकारे एकाधिकारी योजना महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सरकारकडून चालवल्या जातात. आणखी एक अपूर्ण स्पर्धेचा प्रकार आहे, तो म्हणजे द्विपक्षीय एकाधिकार बाय लिटरल मोनोपॉली. म्हणजे ज्या बाजारपेठेत एकच ग्राहक असतो आणि एकच विक्रेता असतो त्याला द्विपक्षीय एकाधिकाराची बाजारपेठ बाय लिटरल मोनोपॉली असं म्हणतात. या बाजारपेठेत एकच ग्राहक असतो, एकच विक्रेता असतो. तर अशा प्रकारे आपण बाजाराचं वर्गीकरण पाहतो आहोत. आपण थोडीशी उजळणी पुन्हा घेऊया. सुरुवातीला आपण बाजाराची व्याख्या पाहिली आणि त्यानंतर बाजार कसा निर्माण होतो, बाजाराच्या अटी पाहिल्या आणि नंतर आपण बाजाराचं वर्गीकरण पाहिलं. स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण केलं जातं.
स्थळानुसार बाजाराचे जे प्रकार पडतात ते स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असे 3 प्रकार पडतात. काळानुसार बाजाराचे जे प्रकार पडतात ते आपण पाहिले. अति अल्पकालीन बाजार, अल्पकालीन बाजार, दीर्घकालीन बाजार आणि अति दीर्घकालीन बाजार असे काळानुसार बाजाराचे 4 प्रकार पडतात. त्यानंतर स्पर्धेनुसार पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ, अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असे 2 प्रकार पडतात. अपूर्ण स्पर्धेचे काही प्रकार आपण बघितले. मक्तेदारी किंवा त्याला एकाधिकारी बाजारपेठ असं म्हणतात. अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची बाजारपेठ, क्रेताधिकारी बाजारपेठ आणि द्विपक्षीय एकाधिकार अशा प्रकारे स्पर्धेनुसार बाजाराचे पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, त्यानंतर अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, त्यानंतर क्रेताधिकारी बाजारपेठ आणि द्विपक्षीय एकाधिकार अशा प्रकारचे बाजाराचे प्रकार पडत असतात. तर आजच्या तासाला आपण बाजाराचं वर्गीकरण बघितलं. बाजाराचं वर्गीकरण स्थळानुसार, त्यानंतर काळानुसार आणि स्पर्धेनुसार अशा 3 प्रकारात बाजाराचं वर्गीकरण केलं जातं. धन्यवाद.